नमस्कार. नानीज दोन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि गणेश चतुर्थीच्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्सना खूप साऱ्या शुभेच्छा. गेल्या आठवड्यात आपण पहिल्या दिवशी बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघितलं. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, नक्की बघा. आणि आज आपण बनवतोय दुसऱ्या दिवशी बाप्पाच्या प्रसादासाठी काजूचे मोदक. हे अगदी कमी वेळात बनतात. चला पटकन सुरू करूया. तर इथे मी घेतले 1 कप काजूचे तुकडे. तुम्ही अख्खे काजू पण घेऊ शकता आणि याचा आपल्याला मिक्सर मध्ये अगदी फाईन पावडर करून घ्यायचा आहे. चला आता आपला काजूचा पावडर तयार आहे. आता एक पॅन घेतलेला आहे मी इकडे. इथे घालते अर्धा वाटी साखर. आपण 1 वाटी काजू घेतले होते आणि इथे त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेणार आहोत आणि याच्यात घालते पाव वाटी पाणी आणि आपल्याला विरघळून घ्यायचे. साखरेच्या अर्ध पाणी घातलेलं आहे आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला फक्त विरघळून घ्यायचंय. आपण इथे पाक नाही करणार आहोत, फक्त साखर पाण्यात विरघळून घ्यायची. याच्यात घालते 4 केशराच्या काड्या, पाण्याला छान उकळी पण आलेली आहे. आता याच्यात ऍड करूया आपला काजूचा पावडर. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. याच्यात ऍड करते काजूची पावडर. आता याच्यात पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यात मी घालणार आहे 1 टीस्पून मिल्क पावडर. हा एकदम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. मिल्क पावडर घातल्यामुळे याला छान माव्यासारखी टेस्ट येते. असेल तर नक्की घाला, नाही घातला तरी काहीच हरकत नाही. आता याच्यात घालते 1 चमचा तूप. तूप पण आपण एकदम कमी वापरणार आहोत. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपण गॅस एकदम लो फ्लेमवरच ठेवायचा. आपण याच्यात दूध वापरलेलं नाहीये, त्यामुळे हे मोदक खूप दिवस टिकतील. आता शेवटी याच्यात घालते पाव चमचा वेलची पावडर. वेलची पावडर एकदम शेवटी घालायची, म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो. आता तुम्ही बघू शकता हे कढईला अजिबात चिकटत नाहीये आणि आपल्या स्पॅच्युलाला पण चिकटत नाहीये, म्हणजे आता हे तयार आहे. गॅस बंद करते आणि एका प्लेट मध्ये काढून घेते. हे आपल्याला थोडंसं थंड करायचंय आणि मग याचे आपण मोदक तयार करणार आहोत. आणि थंड झाल्यावर हे असे एका साच्यात घालून छान मोदक तयार करून घ्यायचे. या साच्यात एकाच वेळी 5 मोदक सहज तयार होतात. हे काजूचे मोदक आपण सहज विकत पण आणू शकतो, पण आपल्या हाताने घरी बनवलेले मोदक गणरायाला अर्पण केल्यावर मनाला जो आनंद मिळतो ना, तो शब्दात नाही सांगू शकत. म्हणून यावर्षी बाप्पासाठी आपल्या हाताने काजूचे मोदक बनवा आणि अनुभव घ्या त्या अनमोल आनंदाचा, जो कुठल्याही विकतच्या मोदकात कधीच नाही मिळणार. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.